आणि तुमच्या आशीर्वादाने ज्ञानोबरायांचा कृपे ना कधीतरी डोळ्याला पाण्याचा धारा येतात. अभ्यास करत असताना 3 महिन्यापासून अभ्यास करतोय. काय या घटना घडताय? का आम्हाला न्याय नाही? का आम्ही आमचा इतिहास समजून घेत नाही? शुकांतिकाची गोष्ट आहे. माझा 3 महिन्यापासून अभ्यास चालू आहे त्या गोमातेवर. भेटला न्याय? किती गोहत्या होत आहेत, किती कत्तली होत आहेत. आणि या गोष्टीला मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तू या गोष्टीत पडू नको. अरे मरण आलं तरी या महाराष्ट्राच्या मातीसाठी येईल ना. छत्रपती शिवरायांच्या डोळ्याला झोप नव्हती तर आज छत्रपती शिवरायांचा मावळा झोप नसू द्या, मरण आलं तरी चालेल, पण हिंदू धर्म सांभाळणं तुमच्या आमची काळाची गरज आहे. तुमचा 5 मिनिट जास्त घेणार आहे, फक्त 5 मिनिट. मी कुठे वेळ जास्त घेत नसतो आणि मी कीर्तनाची वेळही जास्त घेणार नाही. फक्त मी हिंदू धर्मासाठी 5 मिनिट जास्त घेणार आहे. माफी मागून 5 मिनिट जास्त घेतो. महाराष्ट्राची अवस्था बघा, न्याय कायदा कानून वाचा. माझं त्याच्यावर काम चालू आहे. 3 महिन्यापासून अभ्यास करतोय. का गो हत्या होते, का कत्तली होतात? गुजरातचा कायदा कानून बघा, गो हत्या कत्तल झाली. गायची कत्तलीला जन्मठेपेची शिक्षा आहे आणि 5 ते 10 लाखाचा दंड आहे. हरियाणाचा कायदा बघा, हरियाणाचा गोमातेवर उपाय योजना बघा. आज आमचा शेतकरी का गरीब होतोय? केला का आम्ही अभ्यास? राहिली गोट्यातली गाय राहिली नाही राहिली. सेंद्रिय खत आमच्या शेताला न्यात नाही. आमच्या गोमातेला अजूनपर्यंत न्याय नाही. आता गुजरातचा कायदा जर आम्ही पाहिला, आमचा महाराष्ट्राचा कायदा पाहिला, तर महाराष्ट्राचा कायदा काय काय कायदा आहे? गायीची कत्तल केली तर 5 वर्ष शिक्षा आणि 10,000 रुपये दंड. खरंच सांगा, आमचा गोमातेला न्याय भेटेल का असा कायदा असल्यावर? चालू आहे आंदोलन, चालू आहे न्यूजला बातम्या चालू आहे. मी लढणार, माझा गोमातेला न्याय देण्यासाठी मी लढणार. जर गुजरात तो कायदा करू शकतो तर महाराष्ट्रामध्ये नुसतं गायीला प्राणी म्हणून न समजून आमच्या गायीला इथं माता म्हणून संबोधलं जातं. माता म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आमचे 12 किल्ले जागतिक वारसा म्हणून आता मान्यता दिली युनेस्कोने. आम्ही तो इतिहास वाचत असताना आमचा महाराष्ट्राची प्रगती होते. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी विरोध करून आम्ही आंदोलन करत नाही, न्याय मागत नाही. माझं सरकारला आव्हान आहे, सरकारला एक मागणी आहे. आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलत नाही. एक समाज कार्यता म्हणून, गोरक्षक म्हणून आणि गोमातेचा पुत्र म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये जर आम्ही माता मानत असोल, आमची जर ऋग्वेदामध्ये आम्ही जर त्या गायीचा इतिहास वाचत असताना जर पुराणामध्ये आमचे गोमातेचा इतिहास सापडत असेल